सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी बांगलादेशमधून मेघालयातील डाउकी नदी ओलांडून भारतात आल्याची माहिती मिळतेय। भारतात आल्यानंतर आरोपीने पश्चिम बंगालमध्ये आला आणि त्यानंतर त्याने पश्चिम बंगालमधील सिम कार्ड विकत घेतल्याचं संपूर्ण तपासात समोर येतंय। बनावट आधार कार्ड बनवलं आणि त्यानंतर आरोपी मुंबईत आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिली जाते। आरोपी मोहम्मदनं खुखुमुनी जहांगीर शेख या नावानं सिम कार्ड घेतलं होतं। मुंबईत आल्यानंतर अमित पांडे या नावाच्या इस्मानं आरोपीला इथं कंत्राटी पद्धतीनं काम मिळवून देण्यात मदत केली असल्याचं देखील तपासात समोर येतंय। आरोपीच्या घरी आई, बहीण आणि भाऊ असून वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झाल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय। याआधी देखील आरोपीनं खरं तर हा आरोपी भारतात आला होता, मात्र छोटं मोठं काम करून फारसं काही हाती मिळत नव्हतं अशी माहिती मिळतेय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण संपूर्ण तपशील जाणून घेणार आहोत। आरोपी भारतात नेमका कसा आला, पोलीस सूत्रांची माहिती आहे। आरोपीने पश्चिम बंगालचं सिम कार्ड वापरलं। आरोपीने बांगलादेशमधून येऊन काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केलं होतं। आधार कार्ड बनवून घेतलं आणि त्यानंतर सिम कार्ड खरेदी केलं आणि त्यानंतर हा आरोपी मुंबईला रवाना झाला। आरोपी मोहम्मदनं हुकुमोनी जहांगीर शेख या नावानं सिम कार्ड घेतल्याची माहिती आहे। बांगलादेशमधून मेघालयातील डाउकी नदी ओलांडून आरोपी पश्चिम बंगालमध्ये आला। मुंबईतल्या अमित पांडे नावाच्या व्यक्तीनं कंत्राटी पद्धतीनं काम मिळवून दिलं आणि त्यानंतर आरोपीनं पहिल्यांदा चौकशीमध्ये तो कोलकात्याचा रहिवासी असल्याचंही सांगितलं होतं। पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले। आरोपीकडून बऱ्याच बांगलादेशी नंबरवर कॉल केल्याचंही यावेळेस तपासात समोर आले। आरोपीच्या भावाशी संपर्क करून आरोपीची कागदपत्रही मागवली। कागदपत्रांनुसार आरोपी बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालंय। आरोपीच्या घरी आई, बहीण आणि भाऊ असे तिघं असून वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालंय। याआधी देखील आरोपी भारतात आला होता। छोटं मोठं काम करून बांगलादेशात तो पुन्हा परतला। 7 महिन्यांपूर्वी आरोपी पुन्हा भारतात आला। हातात कोणतंही अपेक्षित असं काम मिळालं नाही, त्यामुळे मोठा हात मारून बांगलादेशला पळण्याचा त्याचा कट होता। मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीतील माहिती आरोपीला रिक्षा चालकानं दिली। हल्ल्यावेळेस सैफनं आरोपीला पकडलं। सैफनं पोलिसांच्या ताब्यात देण्याचं वक्तव्य केल्यानंतरच सुटकेससाठी हल्ला केला। हल्ल्यानंतर आरोपी सैफ अली खानच्या घरातून निघाला आणि गार्डनमध्ये झोपला। तर संपूर्ण घटनाक्रम आपण पाहतोय आणि या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत विशाल पाटील, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। विशाल, आपण पाहिला हा घटनाक्रम आणि खरंच तपासामध्ये अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत। तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे, पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत, संपूर्ण सांगाल? नक्कीच वर्षा, खरं तर सैफ अली खानवरती जो हल्ला करणारा आरोपी आहे या आरोपीला अटक केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे खुलासे आता समोर येऊ लागलेले आहेत। सुरुवातीला ज्यावेळेला ह्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळेला प्रथम या सगळ्या माहितीच्या आधारे असं स्पष्ट झालं होतं की हा बांगलादेशचा नागरिक असू शकतो, कारण का तशा पद्धतीचं साहित्य आणि सामुग्री त्या आरोपीसोबत पोलिसांना सापडली होती। आता मात्र तपासात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत। डाउकी नदी पार करून हा आरोपी बांगलादेशातून थेट पश्चिम बंगालमध्ये आला। पश्चिम बंगालमध्ये काही महिने राहिल्यानंतर त्यानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बनवून घेतलं आणि आधार कार्डच्या जोरावरती त्यानं सिम कार्ड जे आहे हे खरेदी केलं। पश्चिम बंगालमध्ये बराच वेळ त्यानं छोटी मोठी कामं केली आणि त्यानंतर तो मुंबईत आला। मुंबईत आल्यानंतर छोटी मोठी कामं करत असताना त्यानं उच्चभ्रू ज्या परिसर आहे या परिसरात कोण कोण राहतं, कशा पद्धतीनं राहतं याच्या बाबतीत त्यानं माहिती घेतली। रिक्षा चालकांकडनं कोण सेलिब्रिटी कुठच्या ठिकाणी राहतात याच्या बाबतीत माहिती घेतली। काही सेलिब्रिटींच्या घरांची रेकीसुद्धा जी आहे ही या आरोपीने केली होती आणि त्यानंतर सैफ अली खानचं घर त्यानं निवडलं होतं। खरं तर सातत्यानं छोटी मोठी काम केल्यानंतर त्याला पैशांची चणचण जी आहे ही भासत होते आणि त्यानंतर सैफ अली खानच्या घरावरती चोरी करण्याचा तो इराद्यानं आला। सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशानं आल्यानंतर त्याला सैफ अली खाननं पकडलं होतं। पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर देऊ असं म्हटल्यानंतर त्यानं सैफ अली खानवरती थेट हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर हा आरोपी सातत्यानं मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी गेला। आज या आरोपीला सैफ अली खानच्या घरीसुद्धा सीन रिक्रिएशनसाठी आणण्यात आलं होतं। कशा पद्धतीनं हा आरोपी या इमारतीमध्ये घुसला, एसी डक्ट आणि जिन्याचा वापर करून हा आरोपी सैफ अली खानच्या घरी जे हा आला होता आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलं
तर या आरोपीकडनं संपूर्ण माहिती आता पोलीस घेत आहेत. तपास जो आहे हा अधिक वेगानं सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईत सुरुवातीला हा आरोपी आल्यानंतर कंत्राटी कामांवरती होता. आपल्याला माहिती आहे मुंबईत मोठ्या संख्येनं अनेक पश्चिम बंगालमधनं आलेले मजूर हे छोट्या मोठ्या कामांसाठी असतात. मात्र या कामांसाठी कुठच्याही प्रकारची कागद पडताळणी जी आहे ही होत नाही. आणि अमित पांडे नावच्या व्यक्तीच्या हा संपर्कात व्यक्ती आला आणि त्यानंतर या अमित पांडेनं त्याला मुंबईत छोटी मोठी कामं दिली. सुरुवातीला हा आरोपी छोटी मोठी कामं करत असताना एकदाच मोठा हात मारून पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये जायच्या विचारानं त्यानं चोरीच्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरी जो आहे हा प्रवेश केला आणि सैफ अली खानवरती त्यानं हल्ला केला. ज्यावेळेला ह्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं सलग 2-3 दिवस या आरोपीचा शोध सुरू होता. 20 पथकं या आरोपीच्या शोधासाठी होती आणि आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर या आरोपीचे कुठचेही कागदपत्रे जी आहेत ही समोर येत नव्हती. ज्यावेळेला मोबाईल चेक करण्यात आला त्यावेळेला बरेचसे कॉल हे बांगलादेश होते. बांगलादेशचे अनेक नंबर या फोनमध्ये होते आणि त्या आधारे या आरोपीच्या भावाला पोलिसांनी संपर्क केला आणि कागदपत्रे जी आहेत ही पोलिसांनी मागून घेतली आणि त्या कागदपत्रांच्या आधारे आता स्पष्ट झाले की हा आरोपी बांगलादेशचाच नागरिक आहे. त्यामुळे आता या तपासाला कुठेतरी अधिक वेग जो आहे हा आलेला आहे. आता पोलिसांकडनं दुसरा तपासाचा भाग सुरू झाला आहे. म्हणजे या व्यक्तीला कोणी मदत केली, कशा पद्धतीनं मदत केली, सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर हा आरोपी कशा पद्धतीने कुठच्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जात असताना तो कोणाच्या संपर्कात होता, त्याला कोणी मदत केली हा सुद्धा आता तपास जो आहे हा केला जातो. कारण की आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ही सुनावण्यात आलेली आणि याच अनुषंगानं पोलीस जे आहेत हे न्यायालयात अधिक पुरावे भक्कम करण्यासाठी म्हणून हा सगळा वेगानं तपास करताना पाहायला मिळत आहेत. वर्षा, निश्चितच विशाल, त्यामुळे आता चौकशीत पुढे काय काय समोर येतं या संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.